बोट ठेव. आज आपली एनएस काढून आणि वैभव डीजेला सोबत घेऊन मी निघलो पुण्याहून किल्ले राजगडाकडे. सीन असा आहे, कुठे बी जायच्या पहिले टाका लागते गाडीत पेट्रोल, म्हणून केली गाडीची टाकी पॅक आणि निघलो रस्त्यानं. 10 किलोमीटर समोर जात नाही तर गाडीची तर नाही, पण आमच्या डीजेची झाली होती टाकी खाली. मग त्याला चहा आणि क्रीम रोल खाऊ घालून मी केली 4. आठून जायचं होतं आम्हाला 50 ते 60 किलोमीटर. मग गुगल मॅप बाबाच्या भरोशावर आम्ही पोहोचलो किल्ले राजगडाच्या पायथ्याशी. सर्वात पहिली केली गाडी पार्किंगचे 20 रुपये देऊन आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या मारुती रायाचं आणि शंकरजीच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही केली ट्रॅकची सुरुवात. थोडं समोर जात नाही तर आमच्या डीजेला दिसला आंब्याचं झाड आणि त्याच्या कैऱ्या. मग तोडल्यानं पोराने एका झटक्यामध्ये ह्याच कैऱ्या खात खात आम्ही चढतो गड, कारण की हा ट्रॅक आहे कमसे कम 2 घंट्याचा. मग पोटाला आधार पाहिजे की नाही. वाटलं नव्हतं एवढा खतरनाक ट्रॅक वैभव डीजे मासोत पुरा करीन, पण महाराजांचं नाव घेऊन आम्ही केला हा ट्रॅक फक्त 1.5 घंट्यात पुरा. सकाळी 7:30 वाजताचा हा व्ह्यू पाहून आम्ही पोहोचलो चोर दरवाजातून गडावर. आणि तुम्हाला माहित आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता गड म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड असा हा राजगड आहे. स्वराज्याची पहिली राजधानी आणि आपले महाराज त्यांच्या आयुष्याचे 25 वर्ष याच गडावर राहिले. इसवी सन 1645 मध्ये महाराजांनी हा गड जिंकून ताब्यात घेतला. गडावरच्या रामेश्वर मंदिर आणि पद्मावती देवी मंदिराचं दर्शन करून मी निघलो बाले किल्ल्याकडे. अजून थोडंसं 10-15 मिनिटं पैदल चालून आणि थोडासा नॉर्मल ट्रेक करून आम्ही पोहोचलो बाले किल्ल्याच्या मेन दरवाजाजवळ. राजगडावरचा बाले किल्ला म्हणजे काय, हीच ती जागा आहे जिथे स्वतः शिवाजी महाराज राहत होते. बाले किल्ल्यावरून रायगड, तोरणा, सिंहगड एकदम क्लिअर दिसते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जय शिवराय नक्की लिहा. आता मी निघतो घरी आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करून घ्या. जय शिवराय.